नमस्कार. आज महालक्ष्मी फिजिकल अकॅडमी ग्रुपतर्फे सर्वांना प्रथमतः महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. आज आमच्यासोबत आहेत मालुसरे सर, तर आपण त्यांच्याशी काही हितगुज करूया. नमस्कार मालुसरे सर, तुमचं गाव कोणतं? मी पुणे जिल्ह्यातील 12 मावळ प्रांतातील कासुर्डी गुंजन मावळ या मावळ खोऱ्यातील कासुर्डी गुंजन मावळ या गावचा मूळ रहिवासी. आम्हाला असं कळलं की तुम्ही या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून व्यायामाला येता, तर त्याच्याबद्दल थोडं काही सांगा तुम्ही. आम्ही आदरणीय शेळके सरांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवस या ठिकाणी व्यायाम करत आहोत आणि पोहण्याचा देखील आनंद घेत आहोत. आम्ही सर्व मित्र बिरादार सर असतील, लिंगे सर असतील, देशमुख सर असतील, शेळके सर असतील, आम्ही सुरुवातीपासून गेली 3-4 वर्ष या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहोत. आणि या सर्व शिक्षकांच्या मदतीने किंवा या सर्व शिक्षकांच्यासाठी आणि त्यातून व्यायामातून फायदा व्हावा यासाठी आम्ही हा उपक्रम गेली 3 ते 4 वर्ष झालं या ठिकाणी राबवतो. याचा नेमका तुम्हाला वैयक्तिक फायदा काय झाला? वैयक्तिक फायदा असा की दिवसभर आपल्याला सकाळी व्यायाम केल्यामुळे ताजेतवाने वाटते, फ्रेश वाटतं, दिवसाचं सर्व रुटीन आपलं व्यवस्थित असतं, सकाळी लवकर उठण्याची सवय लागते, ज्यामुळे दिवसभराचं तुमचं वेळापत्रक अजिबात कधी कोलमडत नाही आणि एका विशिष्ट रुटीनमध्ये आपलं लाईफ मेंटेन होतं. तर आम्ही असंही पाहिलं फेसबुकला की तुम्ही आत्ताच तुंगभद्रा तिकडे जाऊन आले वाटतं, आणि आज महाशिवरात्रीचा योग पण आहे. तर आजच्या दिवशी तुमचा तिकडचा काय अनुभव आणि महाशिवरात्रीचं काही शुभेच्छा द्याल का लोकांना? सर्वप्रथम आमच्या सर्व या ग्रुपच्या वतीनं मी सर्व लोकांना महाशिवरात्रीच्या, सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आणि या पंचपांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या बिंबांसारख्या पुण्यभूमीमध्ये आपण रोज सकाळी येऊन इथं सूर्यनारायणाच्या साक्षीने जो काही व्यायाम प्रकार करत आहोत तो अतिशय खरंच एक विलक्षण असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आता मला विचारलं की तुम्ही मध्यंतरी ट्रेकिंगला गेलो होतो. ॲक्च्युली पंचकेदारपैकी एक केदार, प्रथम केदार ज्याला तुंगनाथ म्हणतात, त्या तुंगनाथ शिखरावर आम्ही त्या मंदिरावर ते वर्ल्ड्स हायेस्ट शिव टेम्पल असल्यामुळं त्या ठिकाणी जाण्याचा आमचा एक मानस होता. तो मानस पूर्ण झाला. महादेवाचीच कृपा करायचं, जब भी आपको बोले पुकारता है आप चले जाते हैं असं करून त्यानंतर तिथंच वरती असलेली, तिथून 1000 मीटरच्या अंतरावर 1000 मीटरच्या अंतरावर असलेलं चंद्रशिला हे ठिकाण आहे, जिथं प्रभू रामचंद्रांनी तपश्चर्या केली, जिथं रावणाने सुद्धा तपश्चर्या केली. एकाच ठिकाणाहून दोघांनी तपश्चर्या शंकराचीच केली आणि शंकराची तपस्या करून एकाच ठिकाणी तपस्या करून रामही घडतो, रावणही घडतो हा अनुभव तिथं होता. मात्र त्या शिखरावर पोहोचल्यानंतरचा तो एक विलक्षण अनुभव होता. तो अगदी शब्दात इतक्या थोडक्यात वर्णन करता येण्यासारखा नाही, चांगला अनुभव होता. आम्हाला असंही कळलं की त्या ठिकाणचं जे तापमान होतं ते आपल्या तापमानापेक्षा -डिग्री होतं. त्याच्यामध्ये तुम्ही कसं ॲडजस्ट केलं? आम्ही ॲक्च्युली ज्या वेळेस पोहोचलो अगदी तेव्हापासूनच बर्फवृष्टी चालू होती. आम्ही पोहोचलो आणि बर्फवृष्टी चालू झाली. बर्फवृष्टी चालू झाल्यानंतर संध्याकाळी साधारणतः एक 2-3 डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं. मात्र जेव्हा आम्ही रात्र वाढत गेली, जसं अगदी पहाटेपर्यंत म्हणलं तर -6 पर्यंत टेम्परेचर आलं होतं. -6 टेम्परेचरला आपल्यासारख्याने जरा थोडंसं जड जाते. आमचे तोंड वगैरे फ्री मोकळे असायचे, त्यामुळे हे तोंड वगैरे आमचं सुजलं होतं. इतक्या प्रकारचा तो असा अनुभव होता आणि ते जरा थोडंसं भयानकच होतं. अगदी 4-4 लेअरचे कपडे घालून सुद्धा त्या ठिकाणी थंडी वाजतच होती. तर त्यामुळं तो एक अनुभव विलक्षण होता, तो चांगला अनुभव. आणि तो बर्फाचा प्रदेश आणि तिथली जी पुण्यभूमी आहे त्या पुण्यभूमीचा एक वाईब्स आपल्यामध्ये येतात आणि त्यामुळे ते ऊर्जा आपली कंटिन्यू चालूच राहत असते. टिकतो आपण तिथे आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो ते ट्रेक. आणि आता कोणी संधी दिली किंवा चला म्हटले, तुम्ही जायला इच्छुक आहात का परत एकदा तिकडे? नक्कीच, कधी मी त्याचप्रमाणे त्यावेळी आम्ही गंगोत्रीला सुद्धा गेलो होतो. गंगोत्रीला सुद्धा जाणतो. तिथं जाण्याचं किंवा त्या परिसरामध्ये जाण्याचं एकच कारण होतं की ते जे तिथले वाईब्स असतात, ती जी तिथली एक ऊर्जा आहे, ती जी एक चेतना आहे तिथली, ती अनुभवायची होती. आम्ही तिथे गेल्यानंतर मेजर शेळके सर असतील किंवा मी असेल, आम्ही एक 2 ते 3 मिनटं तिथं ध्यान लावून बसलो होतो, एवढ्या बर्फात एवढ्या थंडीत सुद्धा. त्याचं कारण असं होतं की आपल्याला इथली जी वाईब्स आहेत ते आपल्याला अनुभवायचे. एक 2 मिनटं का होईना थंडीमध्ये बसवलं जात नव्हतं, पण तरी सुद्धा आम्ही तो अनुभवण्याचा प्रयत्न केला. डोळे मिटून शांत बसून ते अनुभवण्याचा प्रयत्न केला. गंगोत्रीला आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त शांतता मिळाली, तिथं अजून शांतता अनुभवायला मिळाली. आयुष्यात अशा गोष्टीमध्ये स्वतःला ढकलत गेल्यानंतर आपल्याला त्यातून एक ॲडॅप्टेशनची बॉडीला पण आणि माइंडला पण सवय लागते की ज्याच्यामुळे पुढं आपल्याला एक लाईफ स्किल बनून जातं आपलं. आणि म्हणूनसाठी या गोष्टीचा आपण नक्कीच अनुभव घेतला पाहिजे. तसंच मी लोकांना सुद्धा सांगू इच्छितो की आमच्या ग्रुपतर्फे आतापर्यंत आम्ही आशेरीगड, हरिहरीगड,
त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर अशा प्रकारचे ट्रेकिंग भरपूर केलेले आहेत. शेळके सर आणि मालुसरे सर यांनी सगळ्यात उंच अशा प्रकारची ट्रेकिंग पूर्ण केलेली आहे. ग्रुप सुद्धा तिकडे जायला भविष्यात इच्छुक असेल. नक्कीच. बरं, तिकडून आता तुम्हाला थोडासा वैयक्तिक प्रश्न की तुम्ही सध्या कोणत्या व्यवसायात आहात? मी आता जिल्हा परिषद शाळा विवळवडे डोंगरेपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिक्षक. आणि महालक्ष्मी मातेच्या पुण्यभूमीमध्ये मी नोकरी करतो, याचा थोडासा मला अभिमान आहे. या सकाळच्या वर्कआउटचा मुलांसाठी काही उपयोग? फारच उपयोग होतो याचा उपयोग असा होतो की इथं आपण हालचाली केल्यामुळं बऱ्याचदा काय होतं, वयामानानुसार थोडंसं शारीरिक हालचालीचे कौशल्य कमी होतं. पण इथं या व्यायामामुळे शाळेमध्ये जेव्हा मुलांना आम्ही व्यायाम प्रकार तुमचं घेतो, वय झाले असं म्हणू नका तुम्ही. नाही वय झालं नाही पण कौशल्य थोडं कमी होतं, ते आपल्याला पुन्हा इथं रिन्यू करता येते. आणि त्यामुळे शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना प्रात्यक्षिक दाखवताना आपली काही कसरत होत नाही, सहजतेने आपण करू शकतो आणि त्याचा फायदा मुलांनाही होतो, आपल्यालाही होतो. चला, आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी मालुसरे सरांची आपण हितगुज केलेला आहे. तरी धन्यवाद. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भोले, जय भोले.